नमस्कार. रोखोक मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात ओबीसीच्या धर्मांतराचं वारं वाहायला सुरुवात झाली आहे. ओबीसींचा एक गट या वाऱ्याच्या प्रवाहात सहभागी झाला आहे आणि अधिकाधिक जणांना या वाऱ्याच्या प्रभावाखाली आणण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. तर ओबीसींचे बडे नेते मात्र धर्मांतराच्या वाऱ्यालाही सध्या तरी उभं राहायला तयार नाहीत. आता ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर या नावानं सुरू झालेल्या या अभियानाला आता संभाजी ब्रिगेडनेही पाठिंबा दर्शवलाय. का नाराज आहेत राज्यातले ओबीसी? ओबीसींमधल्या काही गटांनी सुरू केलेल्या या धर्मांतराच्या अभियानाला किती ओबीसींचा पाठिंबा आहे? या अभियानामुळे ओबीसी नेत्यांची पंचायत झाली आहे का? या अभियानाला पाठिंबा देण्यामागे संभाजी ब्रिगेडची नेमकी भूमिका काय आहे? आणि यामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्या उलथापालथी आपल्याला पाहायला मिळू शकतात? या सगळ्या प्रश्नांचा आपण वेध घेऊया ओबीसींच्या धर्मांतराचं राजकारण या खास कार्यक्रमात. ओबीसींच्या धर्माचं राजकारण आजचा रोखठोक प्रश्न आपण पाहूया. आपण चर्चा करणार आहोत ओबीसींच्या धर्मांतराचं कारण. धर्मांतराच्या अभियानाला राज्यातल्या ओबीसी जनतेचा पाठिंबा मिळेल का? प्रश्न पुन्हा एकदा नीट ऐका. आपल्या पडद्यावर आपण पाहू शकता. धर्मांतराच्या अभियानाला राज्यातल्या ओबीसी जनतेचा पाठिंबा मिळू शकेल का? मिळेल का? रोखोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/Zee24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा. ओबीसींच्या धर्मांतराचं राजकारण या विषयावर, अत्यंत नाजूक अशा विषयावर माझी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अभय वर्तक. अभय वर्तक हे सनातन संस्थेचे प्रवक्ते आहेत. ते आपल्या बरोबर आहेत. माझ्या सोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रभाकर पावडे. प्रभाकर पावडे, आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत हनुमंत उपरे, सत्यशोधक ओबीसी परिषद, ज्यांच्यामुळं आज हा विषय ऐरणीवर आलेला आहे. त्या सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे. हनुमंत उपरे, आपलंही स्वागत. आणि राजकीय विश्लेषक, विशेषतः महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या 18 पगड जातींचा, त्यांच्यातल्या उपजातींचा अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यास केलेले प्रकाश पवार. प्रकाश पवार हे माझे जवळचे मित्र आहेत. त्यांनाही आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी. मी सर्वात पहिला प्रश्न विचारणार आहे तो प्रकाश पवार यांना. प्रकाश पवार, ओबीसींमध्ये कोणत्या कोणत्या गटांचा, कोणत्या कोणत्या जातींचा समावेश होतो? त्या जातींमध्ये किती म्हणजे महाराष्ट्राचा जर एकूण संपूर्ण आपण लोकसंख्या पाहिली तर यातले किती टक्के ओबीसी आहेत? महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात, विदर्भात, मराठवाड्यात कुठेच त्यांची संख्या सर्वात जास्त आहे? आणि त्याहीपेक्षा त्यांची राजकीय ताकद नेमकी आज किती आहे? महाराष्ट्रामध्ये ओबीसींची तुम्ही आकडेवारीच विचारली तर त्या आकडेवारीचा एक अर्थ असा आहे की साधारणपणे 27% ते 30% आसपास महाराष्ट्रामध्ये ओबीसी असावेत असा अंदाज वर्तवला जातो. यामध्ये जर पश्चिम महाराष्ट्र पाहिला तर त्या ठिकाणी माळी, धनगर, वंजारी अशा शेतकरी ओबीसींची संख्या जास्त आहे. तोच मुद्दा घेऊन आपण उत्तर महाराष्ट्रात गेलो तर त्याही ठिकाणी ओबीसींमध्ये मुख्य जात असणारी ती म्हणजे लेवा पाटील आहे. परंतु यापेक्षा ज्याला खरं ओबीसीचं रूप म्हणतात तर त्या ओबीसींमध्ये कोकणामधील आगरी समाज, भंडारी समाज, भोई समाज हा अत्यंत महत्त्वाचा समाज आहे. आणि आपण जर तोच मुद्दा घेऊन विदर्भाकडे गेलो तर विदर्भ हा ओबीसींच्यासाठी विविध जाती असणारा एक व्हरायटीचा ग्रुप आहे. त्याच्यामुळे ओबीसींचं राजकारण सर्वात जास्त चांगल्या पद्धतीने कुठं घडू शकतं तर ती एक प्लेस तुम्ही विचारल्याप्रमाणे विदर्भ आहे आणि दुसरी त्याच्यानंतरची प्लेस आहे ती म्हणजे मराठवाडा ही प्लेस आहे. आता या सर्व रचनेमध्ये ओबीसी नावाची एक कॅटेगरी आपण मानत असलो तरी ओबीसीच्या अंतर्गत खूप मोठे भेदभाव आहेत. एक म्हणजे की ओबीसी हा शेतकरी ओबीसी नावाचा एक प्रकार आहे आणि हा शेतकरी ओबीसी धर्मांतराच्या मुद्द्यावरती एकत्रित येईल का याच्याबद्दल शंकाच आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ओबीसींमधला ज्याला पूर्वी कारू जाती म्हटल्या जात होत्या किंवा कारागीर जाती म्हटल्या जात होत्या या जातींबद्दलचा आणि या जाती बहुसंख्येने
माझ्या अंदाजाप्रमाणे त्या भाजपकडे, शिवसेनेकडे किंवा हिंदुत्ववादी विचारप्रणालीकडे झुकलेल्या असतात. त्याच्यानंतर पुढचा जो ग्रुप लागतो तो म्हणजे अतिमागास ओबीसींचा, आणि या अतिमागास ओबीसींमध्ये मात्र खूप दिवसांपासून अस्वस्थता आहे, असंतोष आहे आणि त्यांच्यामध्ये सापेक्ष वंचिततेची खूप मोठी जाणीव आहे. प्रकाश पवार थोडं तुम्हाला थांबवतो. या अतिमागास जाती म्हणजे नेमक्या कोणत्या आपल्याला म्हणायचंय? अतिमागास जाती म्हणजे याचा अर्थ उदाहरणार्थ लक्ष्मण मानेंनी संघटित केलेली जात असेल किंवा भटक्या विमुक्तांमधले काही गट्स असतील की ज्यांना स्वतःची जमीन नाही, अशा जाती, ज्या विकासापासून दूर राहिलेल्या आहेत अशा जाती की ज्यांची तुलना आपण बिहारमधल्या कुर्मींशी करू शकतो, अशा पद्धतीच्या या जाती महाराष्ट्रामध्ये आहेत. बरोबर आहे. मी आत्ता प्रेक्षकांसाठी एक आकडेवारी देतोय, ते म्हणजे ओबीसींचं 5 निवडणुकांमधलं महाराष्ट्राचं नेमकं प्रतिनिधित्व काय होतं, महाराष्ट्राच्या विधानसभेत किती ओबीसी होते याचाही आपण विचार करूया. 1990 मध्ये 74 होत्या, 1995 मध्ये 68, 1999 मध्ये 68, 2004 मध्ये 69, तर 2009 मध्ये 85. एकूण 288 जागांपैकी 2009 मध्ये 85 जागांवर ओबीसी उमेदवार विविध पक्षांचे निवडून आलेले होते. याचा अर्थ या सगळ्या प्रश्नाचा आपण केवळ राजकारण आणि निवडणुका याच बाजूनी विचार करणार आहोत असं अजिबात नाही. परंतु ज्या आपण एका समस्येविषयी किंवा ज्या एका उद्भवलेल्या परिस्थितीविषयी बोलतोय त्याची एक बाजू म्हणून त्याची एक डेमोग्राफिक प्रोफाईल ज्याला आपण म्हणतो किंवा जातीची प्रोफाईल नेमकी काय आहे ती आपल्याकडे आता प्रकाश पवार यांनी मांडली. तर त्याची पॉलिटिकल प्रोफाईलचा एकच निर्देशक असलेली ही अशी पॉलिटिकल प्रोफाईल त्यांचे निवडून आलेले उमेदवार ती मी आपल्यासमोर दाखवली. मला सर्वात जायचं प्रथम अभय वर्तक यांच्याकडे. अभय वर्तक हिंदू समाज सोडून, हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाण्याकरता या धर्मातला एक मोठा गट विचार करतोय. तुमच्या मते या ओबीसींना हिंदू धर्मात नेमका त्रास काय आहे? चांगला प्रश्न की याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मला वाटतं की जे काही धर्मांतरणाचा जो भाग आहे तर याच्यामध्ये पूर्णतः राजकीय दृष्टिकोन वाटतो. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ओबीसी समाज हा संघटित समाज आहे आणि त्या संघटित समाजाला जर आपण एका धर्मातून दुसऱ्याकडे एक वारं व्हायला लागलं तर आपल्याला खूप मोठ्या संघटित समाजामध्ये फूट पाडता येईल अशा प्रकारचं राजकारण त्याच्यामध्ये असू शकतं. कारण याच्यामधला दुसरा पैलू असा आहे की ओबीसींवरती अन्याय कोणी केला आहे? ओबीसींवरती अन्याय केलाच असेल तर तो शासनाने केला आहे किंवा लढाच उभारायचा असेल तो शासनाच्या विरोधात लढा उभारला गेला पाहिजे. परंतु आज असं दाखवलं जातं की हिंदू धर्माने, आज ज्या हिंदू धर्मामध्ये कुठेही वर्णव्यवस्था जिवंत नाही, आज हिंदू धर्मामधली अशी अवस्था की बाबा कुणीही कुठल्याही मंदिरामध्ये जाऊ शकतं, आज सर्व वेदांचं शिक्षण सर्वजण घेऊ शकतं. गेल्या 65 वर्षांचा मगाशी आपण आकडेवारी याचा अर्थ जात गेली असं म्हणताय अभय वर्तक तुम्ही? ह्याच्यावर कोण प्रेक्षक विश्वास ठेवेल मला सांगा? जात गेली असं आपण म्हणू शकतो का? निश्चितपणे जात गेली हा जरी मला पण माहिती आहे की कारण जात जिवंत आज राजकारणी लोकांनी सर्वात मोठ्या प्रमाणात ठेवली आहे, त्यामुळे आज जात गेली असं कोणीही म्हणू शकणार नाही. परंतु जी पूर्वी हिंदू धर्माने असं जे लोक म्हणतात किंवा मंदिरात जायचा प्रवेश नाकारला जात होता, तुम्हाला नोकरी करायची परवानगी नव्हती, आज आपण बघितलं तर ब्राह्मणांचं सोडून द्या, आज आजच्या मंत्रिमंडळामध्ये एकही ब्राह्मण मंत्री नाही. आजच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे पूर्णतः ब्राह्मणमुक्त मंत्रिमंडळ आहे. माझा म्हणण्याचा एक अर्थ म्हणून लक्षात मला एका ह्याच्यात तुम्ही उत्तर द्या. ओबीसींना असा काय त्रास दिला की जेणेकरून ओबीसी दुसऱ्या धर्मात जायला तयार झाले? एक माणूस आपलं घर सोडून दुसऱ्या घरात जायला तयार होतो तेव्हा नक्कीच त्याला काहीतरी त्रास झाला असणार. तुमच्या मते नेमका काय त्रास झाला? मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणत्याही त्रासाचं नाही, याच्यामध्ये केवळ राजकारण आहे. याच्यामध्ये धर्मांतरण, माझं असं म्हणणं असं अजिबात नाही की धर्मांतरणाची समस्या नाही. धर्मांतरणाची समस्या कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना झालेला नाही असं आपलं विधान आहे. आपण जाऊया हनुमंत उपरे यांच्याकडे. हनुमंत उपरे हे अध्यक्ष आहेत सत्यशोधक ओबीसी परिषदेचे. हनुमंतजी मला सांगा, आता आपण एकूणच ओबीसी जातीची सगळी डेमोग्राफिक प्रोफाईल पाहिली, त्यांचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन काय आहे, राजकीय प्रतिनिधित्व ते काय आहे पाहिलं. इथे सनातन धर्माचे प्रमुख आपल्याला सांगतायत की अशा प्रकारचा कुठलाही त्रास त्यांना इकडे होत नाहीये. मग मला सांगा, हे धर्मांतर आणि त्याचं जे अभियान आत्ता चालू झालेलं आहे ते नेमक्या कोणत्या कारणांमुळे चालू झालं हे आमच्या प्रेक्षकांना कळू द्या. यामध्ये विश्लेषण करताना जे सांगण्यात आलेलं आहे की 27% या ठिकाणची लोकसंख्या आहे. या भारतामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ज्या मागासलेल्या जाती आहेत
या 52% अर्ध्याच्या वर आहे एक. दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की देश स्वतंत्र झाल्यापासून 1951 पासून ते आजपर्यंत 6 वेळेस जनगणना झालेल्या आहेत आणि या संविधानाच्या 340 नंबरच्या कलमान्वये या देशातल्या 1949च्या कायद्यान्वये या देशातल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या ओबीसीची जनगणना व्हावी यासाठीचा असणारा प्रयत्न 1951 पासून होतोय. 1931ला या देशात ब्रिटिशांनी ओबीसीची असणारी जनगणना केली, परंतु या देश स्वतंत्र झाल्यापासून या देशातला अर्ध्याच्या वर जो ओबीसी आहे, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला ओबीसी आहे, त्याची जनगणना झाली नाही. 1951 पासून ते 2010 पर्यंत आपण जर बघितलं असेल तर 2010ला या ठिकाणी या संसदेने ठराव घेतला होता की या ओबीसीची असणारी जनगणना झाली पाहिजे. या देशामध्ये या ओबीसीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं जे मूळ आहे त्या ओबीसीच्या असणाऱ्या जनगणनेमध्ये आहे आणि ओबीसी जर या देशामध्ये काउंट जर झाला तर या देशातल्या ओबीसींना या प्लॅनिंग कमिशन जो प्लॅनिंग कमिशन ज्या ठिकाणचं असणारं वाटप करतो पैशातलं त्या 100 रुपयामधला 52 रुपयाचा हिस्सा या देशातल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना मिळतील. स्वतंत्र मंत्रालयाची असणारी त्याची स्थापना होईल. या ठिकाणचे असणारे जे ओबीसी आहे, आता उल्लेख करण्यात आला की 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, जे त्यांना त्या ठिकाणचे असणारे शेतीवर अवलंबून असणारे म्हणजे ओबीसी, या ठिकाणचे असणारे कुशल कारागीर, भटके, विभुक्त जाती जमातीचे, यांना काउंट या ठिकाणी जाणीवपूर्वक करत नाही. याचा जर आपण अंदाज जर घेतला तर 52% ओबीसी मध्ये 43.4 ओबीसी हिंदू आहेत आणि 8.4 मागास अल्पसंख्याक आहेत आणि 8.4 मागास अल्पसंख्याक मध्ये मुस्लिम ओबीसी आहेत, जैन ओबीसी आहेत, ख्रिश्चन ओबीसी आहेत, शीख ओबीसी आहेत. मग ह्या ओबीसी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो मागासलेला ओबीसी हिंदू ओबीसी हा 43.8 आहे आणि आपण ह्या ठिकाणी काकासाहेब कालेलकर आयोग आपण पाहिला. त्या काकासाहेब कालेलकर आयोगाला सुद्धा विरोध या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात झाला. या काकासाहेब कालेलकर आयोग या ठिकाणी स्थापना होत नाही, या ओबीसीची असणारी जनगणना होत नाही, हिंदू कोड बिलाची असणारी त्या ठिकाणी मागणी करून या ठिकाणी अंमलबजावणी होत नाही. म्हणून या देशाचे असणारे कायदे मंत्री त्यावेळेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाच्या खुर्चीला लाथ मारली होती आणि त्याला विरोध करत होते या देशातले असणारे उच्चवर्णीय हिंदू. त्यानंतर आपण तो प्रवास जर बघितला तो काकासाहेब कालेलकर आयोगानंतर बीपी मंडल आला, बिजनेश्वर प्रसाद मंडल आला. मोरारजी देसाईच्या काळामध्ये त्याची असणारी स्थापना झाली, त्यांनी सुद्धा असाच रँडम सर्वे केला. त्यानंतर असणाऱ्या इंदिरा गांधीनं आणीबाणी नंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाली तरी आमच्या असणाऱ्या ज्या ठिकाणचा मंडल आयोग तसाच पद्धतीने ठेवण्यात आला. आपल्याला एक आठवण देऊ इच्छितो की इंदिरा गांधीनं त्या काळामध्ये वसंत साठे आणि निर्मला देशपांडे यांना बोलवून या देशामध्ये हिंदू एकता यात्रा बाळासाहेब देवरसले यांना बोलवून या ठिकाणी काढली होती. याचं कारण काय होतं की 1981ला ही यात्रा हिंदू एकता यात्रा या देशामध्ये काढण्याचं पाठीमागचं जे षडयंत्र होतं की मंडल आयोग लागू करा असं देशामध्ये असणारी जनता त्या ठिकाणी म्हणत होती. ओबीसीचे काही खासदार होते संसदमध्ये ते बोलत होते, परंतु त्या ठिकाणी अशा पद्धतीचं टर्नओव्हर करण्यात आलं. आम्हाला त्या ठिकाणी हिंदू एकता यात्रा नावाखाली ही मागणी बसून देशाचं लक्ष विचलित व्हावं म्हणून ती हिंदू एकता यात्रा काढली. त्यानंतर असणारा आपण पाहतो की त्या ठिकाणी दवे कमिशनची असणारी नियुक्ती झाली की या देशामध्ये मंडल कमिशन लागू करायचं का नाही याला कोण त्या ठिकाणी अडचण येतात. तर दवे कमिशनचा रिपोर्ट आहे की या देशातली काँग्रेस आणि हिंदुत्व असणाऱ्या संघटना असतील हे या मंडल आयोगाला त्या ठिकाणी विरोध करतात असा दवे कमिशनचा रिपोर्ट आहे. यानंतर आपण पाहिलं की अरुण वैद्यला त्या ठिकाणी मिलिटरीचं त्या ठिकाणी कॅप्टन करण्यात आलं. शिखाच्या मंदिरावर त्या ठिकाणी ब्लू स्टार ऑपरेशन करण्यात आलं. हे सर्व आम्हाला असं वाटतं
की मंडल आयोग लागू त्या ठिकाणी होऊ नये म्हणून अशा पद्धतीचं असणारे षडयंत्र त्यांचे उच्चवर्णीय हिंदू, हनुमंत उपरे, मी तुम्हाला इथे क्षणभर अजेंडा थांबवतोय आणि ठिकाणी तुम्हाला करतात. 2 प्रश्न विचारायचे आहेत. क्षणभर थांबवतो आणि 2 प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही ही जी आता आकडेवारी सगळी सांगितलीत ती मला थोडीशी विसंगतीपूर्ण अशा करता वाटते. म्हणजे तुमच्याच आत्ताच्या विवेचनात जर मी पाहिलं तर तुम्ही एकीकडे म्हणताय की इतक्या दशकांमध्ये अशी कुठच्याही प्रकारची जनगणना जातवार झालेली नाही, असं असताना इतक्या ठामपणे ही आकडेवारी तुम्ही कशी सांगू शकता? ही आकडेवारी या देशाचं जे विद्येश्वर प्रसाद मंडल जे आहे त्यांनी ती आकडेवारी केलेली आहे. रॅन्डम सर्वे या देशाचा केलेला आहे. काकासाहेब कालेलकर आयोगाने सुद्धा ही रॅन्डम सर्वे या देशामध्ये करून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे घराखोरामध्ये लोक राहतात, हनुमंत उपरेजी, मला हा प्रश्न आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगायचा आहे. तुमच्या आधीच्या विवेचनामध्ये 3 महत्वाचे मुद्दे आले. त्यातला पहिला मुद्दा होता विकासाचा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा होता तो निधी किती आम्हाला काय प्रमाणात प्लॅनिंग कमिशनचा मिळाला पाहिजे तो होता, आणि तिसरा सामाजिक प्रतिष्ठेचा आहे. मला तुम्ही सांगा की हे जे सगळे प्रश्न आहेत या सगळ्याला आपण एक जर नाव द्यायचं म्हटलं तर हे विकासाचे प्रश्न आहेत. त्याचा निव्वळ जातीशी संबंध आहे का जातीच्या पलीकडे जाऊन जो आर्थिकदृष्ट्या वंचित आहे त्या सगळ्यांचेच हे प्रश्न आहेत? या ठिकाणी जे प्रश्न आहेत, ज्या ठिकाणी थोडं एक मुद्दा आमचा सांगायचा की या मंडल आयोग लागू न करण्यामध्ये सुद्धा उच्चवर्णीयाचे असणारे, हिंदूंचे असणारे, त्या ठिकाणचे असणारे षडयंत्र आहेत. मंडल आयोग व्ही.पी. सिंगांनी लागू केला 8 ऑगस्ट 1990ला, आणि मंडल आयोग लागू केल्यानंतर मंडल आयोग लागू केल्यानंतर कार सेवा रथ यात्रा या ठिकाणी काढण्यात आली. हा सगळा इतिहास हनुमंत उपरे, या सगळ्या इतिहासाचा आता काय संबंध आहे मला तुम्ही सांगा? तो सगळा इतिहास आहे तो, त्याच्यात कोणी नकारत नाहीये. मला सांगा आता या क्षणाला तात्कालिक कारण काय आहे की आज आपण 14 ऑक्टोबर 2016 रोजी नागपूरमध्ये लाखोंच्या संख्येनं ओबीसीच्या धर्मांतराची चळवळ करताय, आणि 14 ऑक्टोबर 2016ला काही लाख लोक धर्मांतर करतायत असा आपला दावा आहे. त्याकरता आपण पुण्यातही परिषद घेतलेली आहे. मला सांगा नेमकं तात्कालिक कारण कोणतं? तुम्ही ज्या सगळ्या समस्या सांगताय त्या एकतर शासनाचा नाकर्तेपणा, प्रशासनातली ढिलाई, आणि त्याही पेक्षा सुद्धा संवेदनशीलता हरवलेली राजकारणी आणि विकासाचे प्रश्न आहेत. याच्या पलीकडे जाऊन सामाजिक प्रतिष्ठेचा, न्यायाचा जो प्रश्न आहे तो सर्वच जातीत अनेकदा लागू आहे. मग त्याकरता धर्मांतर हा उपाय आहे का मला सांगा तुम्ही? बोला. मला या ठिकाणी थोडं सांगायचं आहे की या सर्व यामध्ये या जरी समस्या आमच्या आहेत, त्या समस्याला जे अडथळे निर्माण करणारे आहेत, ज्या धर्मामध्ये आम्ही राहतो त्या धर्माचे असणारे उच्चवर्णीय हिंदू त्या ठिकाणी असणारे आम्हाला या समस्याचे आडवे येतात. आमच्या IIT आणि IIM मध्ये सुद्धा त्या 2010ला केंद्रीय शिक्षण संस्थेमध्ये 27% आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस आला, आमचा विकासाचा संविधानिक हक्क आहेत ना आमचे, हे संविधानिक हक्काच्या आड या ठिकाणी आम्ही बघितलं की दिल्लीला या ठिकाणचे उच्चवर्णीय हिंदू रस्ते झाडीत होते, गटारी काढीत होते, सर्व करत होते. ज्या धर्माचं आम्ही पालन करतो, पोषण करतो, ज्या धर्मामध्ये राहतो, ज्या धर्मामध्ये राहून 365 दिवसाचा आम्ही कर्मकांड करतो, आणि मग आम्ही ज्या धर्मामध्ये राहतो त्या धर्मामध्ये राहून त्या धर्माचा जर ठेकेदार आमच्या संविधानिक हक्काच्या आड जर येत असेल, सरकार ही बाजूला राहू द्या, या ठिकाणची सरकारच आम्ही या ठिकाणी आरोप असा करतो की उच्चवर्णीय इथांची सरकार त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चालवतंय. या सरकारवर त्यांचं त्या ठिकाणी नियंत्रण आहे, इथांच्या असणाऱ्या केंद्र सरकारवर. या धर्मामध्ये आम्ही ज्या धर्मामध्ये राहतो त्या धर्माचं जतन करतो, पालन करतो, आणि त्या धर्माचे असणारे ठेकेदार जर आम्हाला त्या ठिकाणी आमच्या संविधानिक हक्काच्या जर विरोधात येत असतील तर आम्ही कोणत्या धर्मगुरूकडे जायचे ज्या धर्माचं आम्ही पालन पोषण करतो? ते आमचा तो धर्मगुरू आम्हाला त्या ठिकाणी असणारा न्याय. हनुमंत उपरे, या भागाची आत्ताची वेळ संपते, मला ब्रेकवर जायचंय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी, ब्रेकवरून आल्यानंतर मी एक प्रश्न विचारणार आहे. तो प्रभाकर पावडे यांना मी विचारणार आहे. संभाजी ब्रिगेडनं या अभियानाला पाठिंबा द्यायचं नेमकं कारण काय? पण सध्या घ्यायचं आम्हाला एक ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, ओबीसींच्या धर्माचं राजकारण. ओबीसींच्या धर्मांतराचं राजकारण
याच्या दुसऱ्या भागाकडे येताना सर्वात प्रथम मी आज आमच्या रिसर्च ब्युरोनी चर्चा केली जयंत साळगावकर यांच्याशी. जयंत साळगावकर यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो. कालनिर्णयकार जयंत साळगावकर. बघूया जयंत साळगावकरांनी नेमकं काय मत व्यक्त केलं या विषयावर. हिंदू धर्मामध्ये जर अन्याय होत असेल तर तो दूर करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी रणांगण सोडून पळून जाणं हा मार्ग नव्हे, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हिंदू धर्मातल्या ज्या उणिवा आहेत त्या आता आपोआपच दूर होत आहेत. कॉम्रेड डांग्यांचा माझा जवळचा परिचय होता. डांगे एकदा म्हणाले होते की हिंदू धर्मातली अस्पृश्यता औद्योगिकरणामुळे नष्ट झाली, इंडस्ट्रियलायझेशन जे झालं त्याच्यामुळे ती अस्पृश्यता नष्ट झाली. कारण रेल्वेतून फिरताना, कारखान्यात काम करताना तू कुठल्या जातीचा आहे वगैरे. आता मुंबईसारख्या शहरात अस्पृश्यता तशी उरलेली नाही, शक्यही नाही. ते तुम्ही हॉटेलात गेल्यावर वेटरला तुझी जात काय असं विचारू शकत नाही, किंवा हॉस्पिटलात ॲडमिट झाला तर तिथं जे खाणं दिलं जातं ते खाणं काय आहे आणि ते देणारा कोण आहे ह्याहीबद्दल काही विचार करण्याची पद्धत नसते, किंवा तसं कोणी केलं तर त्याला वेड्याच्या हॉस्पिटलात पाठवतील अशी परिस्थिती आहे. तेव्हा अस्पृश्यतासुद्धा आता दूर होते हळूहळू. आणि जाती जर म्हणाल तर जातीभेद पुष्कळ प्रमाणात कमी झाले. हिंदू धर्मातले जे धुरीण लोक आहेत, त्यात पुढारी जे लोक आहेत ते, आणि धार्मिक नेते म्हणजे शंकराचार्य म्हणा किंवा इतर कोणी वैचारिक नेते असतील ते, या बाबतीत फार उदासीन राहतात. डॉक्टर आंबेडकरांच्या मनात हिंदू धर्म सोडून जाण्याचं मूलतः नव्हतं. नंतर सुद्धा त्यांनी जो धर्म स्वीकारला तो बौद्ध धर्म, हिंदू धर्माशी बरंचसं साम्य असलेला असा धर्म स्वीकारला. त्यावेळेला आंबेडकरांना फतेपूरच्या नवाबनी काहीशे कोटी देऊ केले होते रुपये, पण आंबेडकरांनी ते लोभाला बळी पडले नाहीत. हे त्यांचे उपकार आहेत हिंदू धर्मावर आणि भारत देशावर. आपण आताच्या काळात सुद्धा हिंदू धर्मीय लोकांनी, हे लोक जाऊ नयेत, ओबीसी समाज आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून शक्य ते प्रयत्न करणं आणि त्यांना समजावणं हे आवश्यक आहे. ते त्याच्यामागे काही राजकारण आहे. हे आपले जे वर्तमानपत्र वाचतात किंवा थोडेसे राजकीय क्षेत्राशी परिचित आहेत त्यांना हे माहीत आहे, त्याच्यामागे काही राजकारण आहे. यामागे राजकारण आहे असं स्पष्ट प्रतिपादन ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी केलेलं आहे. मगाचा प्रश्न घेऊन मी जातो प्रभाकर पावडे यांच्याकडे, संभाजी ब्रिगेडच्या. प्रभाकर पावडे, मला सांगा, संभाजी ब्रिगेडनं या अभियानाला, प्रेक्षको, या अभियानाचं एक प्रकारे नाव आहे बौद्ध बांधव, माफ करा, ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर. या अभियानाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा आहे. का पाठिंबा देत आहे, नेमकी आपली भूमिका काय आहे? एक बाब मी सांगू इच्छितो. आपला जो विषय आहे धर्माचं राजकारण होतं आहे काय, माझं असं म्हणणं आहे की राजकारणाचा धर्म आपण करू शकलो नाही. माझं असं म्हणणं आहे की या राजकारणाचा धर्म झाला पाहिजे. किंवा आता साळगावकर जे बोलले किंवा वर्तक बोलले, खरं म्हणजे मी उपऱ्यांचं स्वागत करतो की ते एका नव्या धम्माच्या दिशेने निघालेले आहेत. मी 1992ला बौद्ध धम्माचा स्वीकार केला. ज्या धर्मामध्ये तुम्हाला शूद्र म्हणून हिणवल्या जातं, तुम्हाला जाती व्यवस्थेत टाकल्या जातं, तो धर्म आणि ती जात जर आपण सोडून जर पुढे जात असेल तर ते स्वागतार्ह असलं पाहिजे. नंबर 2, पुण्यामध्ये जी काही एक परिषद झालेली होती त्या परिषदेमध्ये संभाजी ब्रिगेडचे आमचे प्रदेश अध्यक्ष होते गायकवाड साहेब, प्रवीण दादा, तर त्यांनी समर्थन केलं. चांगली गोष्ट आहे ना, त्यांनी ती व्यक्तिगत पद्धतीनं त्यांचं समर्थन केलं. परंतु मुळामध्ये या हिंदू धर्मामधून, म्हणजे हिंदू धर्म हा आमचा धर्म नाहीच होता, परंतु लोक समजत होते तसं की हा माझा धर्म आहे, मी यामध्ये कुणबी आहे, मी यामध्ये मराठा आहे, मी याच्यामध्ये सुतार आहे, मी याच्यामध्ये अमुक आहे तमुक आहे. कारू नारूची गोष्ट आत्ता आपल्यासमोर आली, अलुतेदार बलुतेदार यांच्या संबंधाने बोलल्या गेलं. मुळामध्ये हा आपला धर्म नव्हता. शूद्र म्हणून इथं काय जगायचं, अतिशूद्र म्हणून आपण काय जगायचं. मग आपण नव्या विचाराने जर पुढे जात असू तर आपण या देशातला महान विचार स्वीकारला पाहिजे. म्हणून 1992मध्ये मी स्वतः बौद्ध धम्मीय झालो. माझी माय ही निरक्षर होती पण अडाणी नव्हती, परंतु तरीही तिला वाटलं की मी बौद्ध झालो म्हणजे महार झालो. आजही बौद्ध धम्म स्वीकारणे म्हणजे महार होणे
असा संकेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. वर्तक साहेबांचं मी यासाठी अभिनंदन करतो की ते म्हणाले की जुना हिंदू धर्म आणि नवा हिंदू धर्म, जुन्या हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्था होती, जाती व्यवस्था होती. आजच्या हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था नाही असं ते म्हणतायत. याची संहिता कुठे आहे? कुठली संहिता नाही यांच्याकडे. आम्ही शिवधर्माची स्थापना केली 2000. आजही त्या हिंदू धर्माची वाटचाल संस्कृतीच्या आधारावर, प्रभाकरजी, आजही त्या हिंदू धर्माची वाटचाल मनुस्मृतीच्या आधारावरच चाललेली आहे. आणि चातुर्वर्ण म्हणजे एक प्रकारे 4 प्रकारचे आपली जी उतरंड आहे समाजातली, ज्याला आपण पुढे जातीय व्यवस्था निर्माण केली, त्यातूनच निर्माण झाले असं म्हणायचं आपल्याला. केवळ जुना म्हणून उरलेला नाही, नवे म्हणून तयार झालेले आहे. म्हणून मग या नव्या मनूला जर आपल्याला पुन्हा गाडायचं असेल तर आपल्याला एक नवीन संहिता तयार करावी लागेल. म्हणून आम्ही, जसं आता प्रवीण गायकवाड बोलले संभाजी ब्रिगेडचे, हे त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं, परंतु शिवधर्मामध्ये आम्ही जी काही शिवधर्म संसद स्थापन केलेली आहे, त्या शिवधर्म संसदेमध्ये स्त्रियांचं अधिक स्थान आहे, पुरुषांचं कमी आहे. कारण हा देश मुळामध्ये मातृसत्ताक आहे. मातृचेट नावाचा एक महाकवी होऊन गेला. तो असं म्हणाला की हे बुद्धा, मी तुला नमन करू की तुझ्या करुणेला नमन करू. मी उपरेला किंवा पवारांना यासाठी नमन करतो की किमान त्यांनी या देशातल्या सामान्य माणसाच्या अंतःकरणातला करुणेचा विचार घेतलेला आहे. मातृचेट म्हणाला की हे बुद्धा, तुझ्यापूर्वी मी तुझ्या करुणेला नमस्कार करतो. या देशामध्ये जो नवा धर्म निर्माण होईल त्या धर्मामध्ये करुणेचा, समतेचा, बंधुतेचा हा विचार असला पाहिजे आणि त्याकडे आपण वळलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एक प्रकारे शिवधर्मातून बौद्ध धर्माकडे वाटचाल असं ठाम विधान आत्ता संभाजी ब्रिगेड करते. माझं असं म्हणणं आहे, मुळामध्ये शिवधर्म असेल किंवा बौद्ध धर्म असेल किंवा महावीराचा मुळातला जैन धर्म असेल किंवा नानकाचा शीख धर्म असेल, याची जी मूळ तत्व आहे ती आपण मुळामध्ये तपासून घेतली पाहिजे. धार्मिक अहंकार किंवा धर्मांधता हे सोडून माणसाला पुढे घेऊन जाणे हे धर्माचं मूळ कारण असतं. धर्माचं मूळ कारण हे आहे की तुमच्यामध्ये करुणा आहे की नाही, समता आहे की नाही, ममता आहे की नाही, की तुम्ही तलवारी उपसणार, की तुम्ही बंदुकीच्या गोळ्या झाडणार, की तुम्ही एकमेकाचा विद्वेष करणार. मला असं वाटतं, जर भारतीय संस्कृतीचा, मुळामध्ये संस्कृतीचा जर आपण विचार करणार असू तर भारतीय संस्कृती ही मुळामध्ये मातृसत्ताक संस्कृती आहे. आणि तुम्ही हा मुद्दा मगाशी, प्रभाकरजी, तुम्ही हा मुद्दा मगाशी मांडला. मी जातोय प्रकाश पवार यांच्याकडे. प्रकाश पवार, मला सांगा, या धर्मांतरामुळं मुळातच जाती उपजातींमध्ये विभागलेला, एक प्रकारे एकसंध नसलेला असा ओबीसी समाज आणखीन फूटग्रस्त होईल, त्याची ताकद कमी होईल, त्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. आपलं काय याच्यावर विश्लेषण आहे? आपली काय टिप्पणी असेल याच्यावर? मला असं वाटतं की धर्मांतर हा मुद्दा काय आजचा नाही. अगदी पंजाब पासून उदाहरण घेतलं किंवा लिंगायतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घेतलं आणि मध्यंतरी आपण मानेंचं उदाहरण घेतलं, तर ह्याचा अर्थ एकच दिसतो की जे लोक मागासलेले आहेत त्या मागासलेल्या लोकांना आर्थिक मागासलेपण, सामाजिक मागासलेपण खूप त्रास देत असतं आणि त्याच्या जे वंचिततेची जाणीव आहे त्या जाणीवेच्या पोटातून ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची वाट कोणत्या बाजूला आहे तिकडे ते वळत असतात. असं जर आपण त्याच्याकडे पाहायला गेलो तर आपणाला असं दिसून येईल की ओबीसीमध्ये यातून काय फूट पडण्याचं मला लक्षण दिसत नाही. उलट ते एका वेगळ्या उदारमतवादी चौकटीकडे जाण्याबद्दलचा विचार करतायत. परंतु तशा प्रकारचं संघटन ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्या पद्धतीचं संघटन आता होणार आहे का, हा एक मुद्दा निर्माण होतो. दुसरा मुद्दा निर्माण होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने हिंदू धर्माची चिकित्सा केली आणि विवेकवाद स्वीकारला, त्या प्रकारचा विवेकवाद इथला ओबीसी स्वीकारतो का? तर माझ्या वाचण्यामध्ये आलेल्या बातम्यांच्या नुसार इथं ते बुद्ध धर्माचा संबंध हे नाथ संप्रदायाशी जोडतायत आणि नाथ संप्रदायाशी जोडल्यानंतर पुन्हा मग दैववाद आणि त्याच्यानंतर अविवेकवाद अशा स्वरूपात तो प्रवाह वाहिला. तर एका अर्थाने ज्या पद्धतीने पंजाब. प्रकाशजी, मला एक सांगा, ओबीसी म्हणजे मूळचे नागवंशी,
म्हणजे एक प्रकारे नाथपंथी नाथपंथी ओबीसी असा त्याचा अर्थ नाही. ते जे अर्थ लावतायत की त्यांचं असं म्हणणं आहे की बौद्ध धर्म म्हणजे एक संबंध आहे बौद्ध धर्माचा नाथ संप्रदायाशी, असं त्यांच्या बातम्यांमधून प्रसारित झालेलं होतं. आणि ओबीसी हा विविध जाती धर्मांचा आहे, विविध वंशांचा आहे. तो काही एका वंशापुरता संकुचित झालेला ग्रुप नाही. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्ही पाहायला गेलं तर ओबीसी ही वेगवेगळ्या जातीतून वेगवेगळ्या वंशाशी संबंधित आहे, परंतु सांस्कृतिकरणाचा मोठा दावा केला जातो. उदाहरणार्थ तुम्ही वंजारी समाजाला विचारला तुम्ही कोण, तर राजपूत वंशी आहेत असं ते उत्तर देत असतात. तोच मुद्दा तुम्ही माळी समाजाकडे घेऊन गेला तर ते क्षत्रियत्वाचे दावे करत असतात. आता क्षत्रियत्वाचा दावा करणं म्हणजे वर्णव्यवस्था मान्य करणं आहे, आणि दुसऱ्या बाजूने धर्मांतराची घोषणा करणं म्हणजे या व्यवस्थेला छेद देणं आहे. या दोन्ही मधलं जर हे अंतर म्हणजे एका अर्थाने वर्णव्यवस्थेतून येणारी विषमता स्वीकारणं आहे आणि वर्णव्यवस्थेतली विषमता नाकारण्याचा प्रकार आहे. परंतु हे किती टोकदारपणे होणार याच्यावरती सर्व डिपेंड आहे. उदाहरणादाखल तुम्ही कर्नाटकामध्ये पाहायला गेला तर लिंगायत लोक एकेकाळी विरोध करत उदयाला लिंगायत धर्म आणला, तेच आज लिंगायत लोक भाजप बरोबर आहेत. याचा अर्थ काय होऊ शकतो की कितीही धर्माच्या पातळीवरती संघटन केलं तरी त्यांना सामावून घेण्याची प्रक्रिया ही तेवढ्याच जलदगतीने होत असते. आणि महाराष्ट्रामध्ये ते सामाजिक समरसता मंचाच्या पद्धतीने घडताना सुद्धा दिसते आपल्याला. सामाजिक समरसता मंचाने अनेक भटक्या विमुक्तांमध्ये असं संघटन उभा केलेलं आहे. याच्याबद्दलचा ठाशीव कार्यक्रम आणि रेखीव पद्धतीची वैचारिक मांडणी मला कुठे यात दिसत नाही. हे त्याचं न्यूनत्व आहे असं मला वाटतं. अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हनुमंत उपरे देतील. या आत्ता एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर हनुमंत उपरे यांना या सगळ्या विवेकवादाबद्दल किंवा आत्ता प्रकाश पवार यांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांबद्दल मी प्रश्न विचारणार आहे. आणि तसंच मी अभय वर्तक यांनाही विचारणार आहे की हिंदू अल्पसंख्याक होतील म्हणून या सगळ्या धर्मांतराला त्यांचा विरोध आहे का? कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय ओबीसींच्या धर्मांतराचं राजकारण. ओबीसींच्या धर्मांतराचं राजकारण या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात मी प्रथम जाणार आहे अभय वर्तक. अभय वर्तक हे सनातन संस्थेचे प्रवक्ते आहेत. अभय वर्तक, यामुळे हिंदू धर्मामध्ये एक प्रकारची मतांमध्ये फूट पडेल, तुमची संख्या कमी होईल म्हणून तुमचा याला विरोध आहे, काय सांगाल? नक्कीच धर्मांतरामुळे हिंदूंच्या संख्येवरती गंभीर परिणाम होतील आणि ते आजही होत आहेत. मी आज भारताची जर हिंदूंची संख्या बघितली तर झपाट्याने कमी होते. या देशामधला ख्रिस्ती समाज 5 पटीने वाढलाय, मुसलमान समाज 8 पटीने वाढलाय. निश्चितपणे ओबीसी तुम्हाला आजची आकडेवारी जर सांगितली तर दरवर्षाला ख्रिस्ती धर्मामध्ये हिंदू धर्मीय जातात जवळजवळ 4.5 लाख. माझं म्हणणं महाराष्ट्रातल्या ओबीसी पुरता बरोबर आहे, परंतु हा धर्मांतराची समस्या ही खूप मोठी आहे. 3.5 लाख लोक मुसलमान समाजामध्ये जातात. धर्मांतर आहे ते धर्मांतर आणि आता उपरे साहेब म्हणतात त्या धर्मांतरामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. एक प्रकारे फूट पडली तर ती तुम्हाला अमान्य आहे, तसं होता कामा नये. पण हिंदू धर्माची अन्याय आहे, त्या अन्यायाविषयी आपण ठाम भूमिका घेत नाही आहोत. आता सत्यशोधक समाजाने जे प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रश्नांची आपल्याकडे ठोस उत्तरं नाहीत. दुसऱ्या धर्माकडे जायचं म्हटलं तर आपण त्याला दोष देतो, काय सांगाल? ह्याच्यामध्ये जे अन्याय मगाशी तुम्ही उपरेसाहेबांना बोलायला संधी दिली होती, माझ्या मते एक सगळे अन्याय हे शासनाने केलेले आहेत आणि त्याच्या संदर्भातीलच आहे. माझं म्हणणं आहे की हिंदू धर्माबद्दल मगाशी त्यांनी सांगितलं की वर्णव्यवस्था काय आहे. मला सांगा की हिंदूंचे सगळे धार्मिक ग्रंथ आहेत, त्याच्यातले महत्त्वाचे सगळे धार्मिक ग्रंथ हे शूद्रांनी लिहिलेले आहेत. महाभारत व्यासमुनीने लिहिलेलं आहे, भागवत व्यासमुनीने लिहिले ते स्वतः कोळी समाजाचे होते. रामायण वाल्मिकी ऋषीने लिहिलेलं आहे, ते स्वतः कोळी समाजाचे होते. प्रभू श्रीरामांनी रावणाचा अंत केला, तो दशग्रंथी ब्राह्मण होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आज उणीव कुठे आहे तर आम्ही खरोखर अंतर्मुख हिंदुत्ववादी संघटनांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. आज आम्ही हिंदुत्ववादी संघटना म्हणून सांगतो की आज आम्ही हिंदूंना धर्म शिक्षण देण्यास अपुरे पडतोय. त्यामुळे केलेले आरोप आहेत ते सत्य मानले जातात. आज वास्तविकता अशी आहे, मगाशी यांनी सांगितलं तर आदिवासी समाजामध्ये आज स्थिती अशी आहे, आदिवासी समाज इतका त्यांचं 6,000 कोटींचा बॅकलॉग आहे. आज अशी वास्तविकता आहे की 4.5% मुसलमानांना आरक्षण ओबीसी मधनं काढून दिलंय. आज तुम्ही खेडेगावात गेलात तर आदिवासी मुलाच्या अंगावरती जो गणवेश जातो त्याचं अनुदान आहे 56 रुपये आणि तोच गणवेश जर मुसलमान मुलगा असेल तर त्याला 175 रुपये.
म्हणजे जाती, माझं म्हणणं कुठला निधर्मीवाद, ही जे सगळ्या समस्या आहेत ते हिंदू धर्मामुळे नाही आहेत, तर ह्या शासनामुळे आलेल्या समस्या आहेत. याच्यावरती उत्तर एकच आहे की शासनाच्या विरोधात लढा उभा राहा, हिंदू धर्माच्या विरोधात लढा उभा प्रश्न घेऊन जाऊया हनुमंत उपरे यांच्याकडे. हनुमंत उपरे, मगाशी तुम्ही जे मुद्दे सांगितलेत ते मुद्दे सर्व एक प्रकारे विकासाचे प्रश्न होते. त्या विकासाच्या प्रश्नामध्ये शिक्षणाचा प्रश्न होता, आरोग्याचा प्रश्न होता, संधी मिळण्याचा प्रश्न होता आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे झालेल्या अन्यायाच्या परिमार्जनाचा होता, एक प्रकारे बॅकलॉगचा होता, ज्याचा उल्लेख विवेकवाद असा प्रकाश पवार यांनी अत्यंत खुबीने आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. त्या सगळ्यावर आपण नेमकं काय सांगाल की याच्यातनं धर्मांतर हाच एक उपाय आहे का? दुसरी गोष्ट, ज्यांचं धर्मांतर झालं ते बौद्ध धर्मात गेले, त्यांची अवस्था एका रात्रीत अशी पालटली का? यामुळे काही फरक पडला का? उद्या सगळे बौद्ध झाले आणि ते सुद्धा पुन्हा ज्या एकूण समाजाच्या व्यवस्थेला तुमचा विरोध होता त्याचं प्रतिनिधित्व असणाऱ्या जर एखाद्या पक्षाच्या कच्छपी लागले तर तुम्ही काय करणार आहात? यामध्ये साळगावकरांनी जे काही मांडणी केलेली आहे की बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म हे वेगवेगळे धर्म आहे, साम्य आहे त्यामध्ये, अशी त्यांनी एक मांडणी केलेली आहे. एक तर मला असं वाटतं की त्यामध्ये जर असे असेल तर आम्हाला जाऊ द्या ना बौद्ध धर्माकडे, त्यांनी कशामुळे हट्ट धरावं? मग साम्य जर असेल तर बौद्ध धर्माकडे जाऊ द्या. आणि या ठिकाणी दोन्ही जे हिंदू धर्माच्या बद्दल आणि बौद्ध धर्माबद्दल जर एक मुख्य फरक जर या ठिकाणी सांगायचा असेल तर हिंदू धर्माला ईश्वराचा आधार आहे आणि बौद्ध धर्माला ह्युमॅनिटी आणि मॉरॅलिटीचा आधार आहे. हा एक त्यांचा असणारा आहे. आणि दुसरं या ठिकाणी जे काही या ओबीसी मध्ये या देशातल्या होमोजेनियसपणा जो होता त्यांच्या या व्यवसायामुळे या ठिकाणी ते व्यवसायाच्या नावं होते. अगोदर एक सुतार असेल, लोहार असेल, माळी असेल, साळी असेल, तिली असेल, कोळी असेल, ते व्यवसायाचे नाव होते. परंतु इथालच्या उच्च वर्णीयांनी त्याचं रूपांतर, व्यवसायाचं रूपांतर जातीमध्ये केलं आणि म्हणून ते हेट्रोजिनेस झालेत, म्हणून ते एकत्र नाही. उलट आम्ही जर धर्मांतर केलं तर आम्ही पूर्वाश्रमीचे नागवंशी होतो. मी स्वतःला माझ्या भाटाकडून त्या ठिकाणी तपासलेलं आहे. आमच्या वंशवालीचे असणारे पुस्तक येतात मार्केटमध्ये, प्रत्येक जातीचे वंशवाली असतात, राजस्थानातून भाट येतात आणि प्रत्येक जातीची असणारी वंश त्या ठिकाणी सांगतात. मूळ वंश या ठिकाणच्या असणाऱ्या बहुजन समाज जो आहे या भारतातला, या बहुजन समाजाचं मूळ हा नागवंशी आहे आणि नागवंशीचा असणारा विश्लेषण या ठिकाणी करत मला थोडं तुमचा मुद्दा समजू शकतो. मी तुम्हाला दुसरा अँगल देतो या सगळ्याला. तुम्ही हार्वर्ड विश्वविद्यालयात जर गेलात तर या जगप्रसिद्ध हार्वर्ड विश्वविद्यालयामध्ये जे अभ्यासक्रम शिकवले जातात, तिथल्या आलेल्या संपूर्ण जगातल्या सर्वोत्तम अशा विद्यार्थ्यांना शिकवले जातात. त्याच्यामध्ये जसं व्यवस्थापनात मार्केटिंग आहे, फायनान्स आहे, ह्युमन रिलेशन्स आहे, तसा आणखीन एक विषय शिकवला जातो, तो असतो भारत, इंडिया. याचं कारण हा एक बहुविधतेने नटलेला देश आहे. इथे बहुविधता जपली जाते आणि त्याहीपेक्षा सुद्धा उद्याचं हे संपूर्ण जगाचं आशास्थान मानलं जातं. म्हणजे हार्वर्ड आमच्याकडे खूप आशेनं पाहतोय आणि आम्ही मात्र बॅकवर्ड आणि फॉरवर्डचे गेम खेळत बसलोय. काय सांगाल? हे सगळे प्रश्न हे आर्थिक विकासाचे होते, हे सगळे प्रश्न शासनाच्या दिरंगाईचे होते. याला आपण नेमका कोणता मुलामा लावतोय? मला सांगा, बौद्ध धर्मात गेल्यानंतर काय प्रश्न सुटणार आहेत असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं? मी तुमची तळमळ समजू शकतो, अन्यायाचा जो स्केल आहे तोही समजू शकतो, परंतु त्याच्या उत्तराची जी गणितं आपण मांडतोय त्या गणितांचा आयाम मला लक्षात येत नाहीये. तो आमच्या प्रेक्षकांना जरा समजावून सांगा. यामध्ये जर आपण बघितलं की ओबीसी हिंदू आणि उच्चवर्णीय हिंदू एका धर्मामध्ये राहणारे हे दोन गट आहेत. हे रोटीपिटी व्यवहार करतात का? हा एक पहिला माझा मुद्दा त्यांना सवाल आहे. हे रोटीपिटी व्यवहार करत नाही. अनाधावाने झालेले असतील परंतु जाणीवपूर्वक रोटीपिटी व्यवहार या ठिकाणी होत नाही आमच्या ह्याच्यामध्ये. दुसरी बाब, या ठिकाणी तुम्ही म्हणतात की हिंदू धर्म आणि हिंदू धर्मामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था राहिली नाही, वर्ण व्यवस्था राहिली नाही, अस्पृश्यता राहिली नाही. आता मी रामेश्वराला गेलो होतो परवा, तिथे तिकीट ठेवलं जातं, जिथे 500 रुपयाचं तिकीट, 1000 रुपयाचं तिकीट, 1500 रुपयाचं तिकीट. आज या देशामध्ये 5,75,000 मंदिर आहेत, 12,500 मेट्रिक टन सोनं आहे. आपण बघितलं की हे सोनं काढलं होतं, मोजत होते आणि हनुमंत उपरे आजच्या ओबीसीच्या समाजाच्या आत्ताच्या अवस्थेचं
कारणीभूत असलेले जे काही घटक आहेत त्यांची आपण चर्चा करूया. त्यांच्या विकासाचे प्रश्न, त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न, त्यांच्या अभ्युदयाचे प्रश्न या विषयावर बोलूया. मला सांगा, एका रात्रीत धर्मांतर करून हे सगळे प्रश्न सुटतील असा ठाम आशावाद आपल्याला वाटतो का? आज तुम्ही मला सांगा, उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा चमार हूं लेकिन तुम्हारी हूं, चमारी हूं लेकिन तुम्हारी हूं, अशा ह्याच्यावर जर आपण निवडणुका ह्याच्यानंतरही लढवणार असू, धर्मांतर केल्यानंतरही हा या जातीचा या धर्मातनं आलेला, अशी जर विधानं होणार असतील तर मला सांगा, आपण कुठल्या सामाजिक न्यायाचे आणि समतेचे गोडवे गाणार आहोत? मला सांगा, हे प्रश्न आपण कसे सोडवणार आहोत? ज्या हिंदू धर्माच्या विषमतेच्या असणाऱ्या धर्मातून समतेच्या धर्मामध्ये गेलो आपण, त्या ठिकाणी सामाजिक प्रतिष्ठा मिळेल आम्हाला. आणि मी दावा तुम्हाला या ठिकाणी देतोय की जोपर्यंत आम्ही या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये आहोत तोपर्यंत आमची जनगणना होणारच नाही, हे आमचं ठाम मत झालेलं आहे. गेल्या 6 वेळेस आमची त्या ठिकाणी जनगणना झालेली नाही. जनगणना हे सर्व समस्येचं असणारे आमचं मूळ आहे आणि या संविधानिक हक्काच्या विरोधामध्ये हे लोक त्या ठिकाणी उभे राहतात आमच्या. आणि हे उच्चवर्णीय हिंदू आमची असणारी जी जनगणना त्या ठिकाणी होऊन देत नाही. ख्रिश्चन समाज, मुस्लिम समाज आणि ज्या कन्व्हर्टेड झालेले असणारे शीख समाज हिंदू धर्मातून त्यांची उन्नती झालेली आहे. आणि या देशातला एक पंचमांश असणारा जो महार होता तो बाबासाहेबांच्या एका हाकेला ओढ देऊन तो ठिकाणी बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. त्यांचा खूप मोठ्या प्रमाणे असणारा विकास झालेला आहे. आणि हा आमचा सांस्कृतिक परिवर्तनाचा लढा आहे. आमचे 365 दिवस कर्मकांड त्यांना फारकत देण्याचा असणारा सुद्धा लढा आहे. आमचा वेळ आणि पैसा जातो एकीकडे, जातीमध्ये आम्हाला विभागून ठेवलं जातं. आमच्या हिंदू धर्मामध्ये, ज्या धर्मामध्ये आम्ही जन्मलो त्या धर्मामध्ये त्या ठिकाणचं बंधुत्व नाही, समता नाही, स्वातंत्र्य नाही. या ठिकाणी असणारं एखाद्या मुस्लिम समाजाच्या मुलाला मारू द्या बरं, कुठेही अनेक मुस्लिम लोक जमा होतात, अन्याय झाल्यानंतर तो अन्याय सहन करत नाही, त्याला उत्तर देतात. आपण या समाजाच्या मुलाला मारू द्या. हनुमंत उपरे, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे. हनुमंत उपरे, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे. मुलाला जर एखादा कुणी मारू लागलं, बरोबर आहे, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे. आपण हाच मुद्दा घेऊन जाऊया सनातन संस्थेकडे. सनातन संस्था या विषयावर नेमकी काय ठाम भूमिका घेणार आहे? तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी त्यांची व्यथा मांडलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा अन्याय होतोय, हा वर्षानुवर्ष होतोय, आम्हाला दाबलं जातंय, मनुच्या संस्कृतीखाली गाभाडलं जातं एक प्रकारे, आणि आम्ही जर धर्म सोडला तर आमची प्रगती होईल जशी ती शिखांची झाली किंवा इतरांची झाली. मला तुम्ही या ठिकाणी आज चर्चासत्राला बोलवलं, सनातन संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी आलो. तर ह्याच्यामध्ये मला सांगायला खरोखर आनंद वाटेल की धर्मशिक्षणाचा परिणाम काय होतो. आज सनातन संस्थेमध्ये जेवढे आश्रम आहेत त्या आश्रमांमधली रोजची जी देवपूजा आहे ती करायला देताना कुठल्याही व्यक्तीची जात बघितली जात नाही, त्याचा भाव काय एवढा बघितला जातो. दुसरी गोष्ट नाही, माझा पूर्ण मुद्दा बोलूया. नाही, माझा पूर्ण मुद्दा ऐकून घ्या. आमचे विश्वस्त आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी मुद्दा म्हणून हे सांगतोय की 81% अधिक ओबीसी आणि अन्य समाजातलेच लोक आहेत की जे विश्वस्त पदावरती आहेत. आम्हालाही माहीत नव्हतं, कारण ATSनी मध्यंतरी जी आमची चौकशी केली त्या दरम्यान आमचे काही लोकांनी सांगितलं ही ब्राह्मणांची संघटना आहे वगैरे. तिकडे आम्ही तेव्हा तपासलं तेव्हा ही गोष्ट लक्षात आली. आत्ताच्या घडीला त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये गेलो की तिकडे प्रगती होते, ख्रिस्ती शिखांमध्ये गेलो. आज तुम्ही गोव्यामध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी सुद्धा बामण नावाची ह्यांच्यामध्ये जात आहे, शूद्र नावाची जात आहे. म्हणजे ख्रिश्चनांमध्ये गेली म्हणून जात संपली, धर्म बदलला म्हणजे व्यवस्था संपली असं अजिबात नाही. कारण ह्याच्याबद्दलचं स्वतः माझ्याकडे आहे नामदेव ढसाळांचं एक वक्तव्य. त्याने असं म्हटलेलं की नवधर्मातील गोंधळामुळे नवबौद्धांची परवड, आंबेडकरी जनता त्यांच्या नवबौद्ध धर्मातील बाटगे धम्मधुरीणांचा घाट असलेल्या गोंधळामुळे पुन्हा हिंदू धर्म स्वीकारत आहे. हे मी नाही म्हणत आहे, आंबेडकरी चळवळीतले नामदेव ढसाळ. आपण नामदेव ढसाळांच्या त्या वक्तव्याकडे येऊया. मला येते प्रकाश पवार यांच्याकडे. प्रकाश पवार, मला तुम्ही सांगा की या सगळ्या विवेचनात आपल्या एक गोष्ट लक्षात येते का की या धर्मांतराच्या संपूर्ण चळवळीपासून ओबीसींचे नेते जे आता ओबीसींच्या मतांवर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे आलेले आहेत, किंवा वारंवार ते ओबीसींची जनगणना व्हायला पाहिजे असं ठामपणे संसदेत आणि महाराष्ट्रात सांगत असतात, ते गप्प आहेत. का गप्प आहेत? मला असं वाटतं की एकूणच भारतभर जर तुम्ही नीट पाहायला गेला तर ओबीसींचे नेते या मुद्द्यावरती सहमत होतील असं मला दिसत नाही. म्हणजे ते छगन भुजबळ असू द्यात, मुंडे असू द्यात, लालू प्रसाद यादव असू द्यात किंवा मुलायम सिंग यादव असू द्यात, या सर्वांना धर्मांतर करण्यामध्ये इंटरेस्ट
अजिबात नसणार आहे आणि ते या मुद्द्यावरती एकत्रित येणार नाहीत, कारण त्यांच्याकडे मुळातच जमीन मालकी आहे आणि जमिनीच्या मालकीच्यामुळे हे थोडेसे प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावरती आहेत, प्रगतीच्या पाठीमागच्या टप्प्यावरती जे आहेत त्यांचा हा मुद्दा आहे. नीट तुम्ही इथं समजून घेतला तर. दुसरा मुद्दा असा आहे की जे प्रगतीच्या पहिल्या टप्प्यावरती गेलेले ओबीसी आहेत त्यांनी उलट असा आग्रह धरलेला आहे की आम्ही उच्च वर्णाचे आहोत, म्हणजे उदाहरणार्थ ते क्षत्रियत्वाचा दावा करताना तुम्हाला दिसून येतात, त्याच्यामुळे ते पाठीमागं येतील याच्याबद्दल मला शंकाच वाटते. आणि राहिला पुढचा मुद्दा, जात नावाची एक संस्था जी आहे ती लोकल युनिट आहे. लोकल म्हणजे इतकं लोकल आहे की त्याचा प्रभाव राज्यावरती पडतो परंतु केंद्रामध्ये पडत नाही. तुम्ही उदाहरण दाखल पाहायला गेला तर केंद्रीय पातळीवरती हिंदुत्वाची फ्रेमवर्क यशस्वी ठरते, न्यू लिबरल फ्रेमवर्क यशस्वी ठरते, परंतु जातीची फ्रेमवर्क लोह्यांनी मांडून सुद्धा यशस्वी झाली नाही. किंवा अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्ही किती लोक जातीच्या फ्रेमवर्क मधून पंतप्रधानपदाचा दावा करू शकले, मंत्रिपदाचा दावा करू शकले, हे करू शकलेले नाहीत. उलट राज्यातले नेते हे दिल्लीच्या मंत्रिपदाबरोबर तडजोडी करताना दिसून येतात. आणि अशा जर तडजोडी होत असतील तर ओबीसींचं राजकारण हे न्यू लिबरल फ्रेमवर्कवर तडजोडींचं होऊ शकतं. ते धर्मांतर करून राजकारण करतील या पद्धतीचं होणार नाही. त्याच्यामुळे ज्या जातींची लोकसंख्या जास्त आहे, ज्यांच्याकडे जमिनीची मालकी आहे आणि जे राज्यांमध्ये प्रभावी आहेत ते ओबीसी धर्मांतराच्या फंदात कधीही पडणार नाहीत. हे अत्यंत सत्य सूर्यासारखं सत्य आहे. बरोबर आहे. या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी शेवटचा प्रश्न घेऊन जाणार आहे हनुमंत उपरे यांच्याकडे. हनुमंत उपरे, आपण हा सगळा प्रश्न आज अतिशय मन मोकळेपणानं सनातन संस्था असेल, संभाजी ब्रिगेड असेल, प्रकाश पवार असतील, तुम्हाला बोलवून चर्चेला अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला. या प्रश्नांची जी मूळ तड आहे, या प्रश्नांचा जो मूळ गाभा आहे ना, त्याची तड जर शोधायची असेल तर ती आर्थिक विषमतेत आहे. ती आर्थिक विषमता तुमच्या मते धर्मांतर केल्यानं चटकन सुटणार आहे असा आपला दावा आहे. त्या दाव्याचा मी अजिबात प्रत्यवाय करणार नाही, कारण जे भविष्यात आहे ते लोकांना दिसणारच आहे. परंतु आज जे आता प्रकाश पवार यांनी सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे की या धर्मांतराला फार मोठ्या प्रमाणावर प्रचंड पाठिंबा मिळेल असं त्यांना काही फारसं आत्ता चित्र दिसत नाही आहे, कारण त्यांनी याच्यातले जमिनीच्या मालकीचे आणि अनेक प्रश्न या ठिकाणी उभे केलेले आहेत. मला तुम्ही तुमचा उद्याचा, परवाचा, आजपासून 6 महिन्यानंतरचा 14 ऑक्टोबर 2016 पर्यंतचा नेमका अजेंडा काय असेल, काय सांगाल तुम्ही महाराष्ट्राला? 14 ऑक्टोबर 2011ला आम्ही घोषणा केल्यानंतर पहिली सभा आम्ही नागपूरला या ठिकाणी घेतली, दुसरी सभा नालंदा सभागृहामध्ये 14 ऑक्टोबर 2012ला घेतली आणि 6 जानेवारीला पुण्याला घेतली आणि चौथी सभा आमची 26 मेला औरंगाबादला आहे, नंतर कोल्हापूरला आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये आम्ही हे अभियान घेऊन जाणार आहोत. आणि ह्या अभियानामध्ये रोजची रोज या ठिकाणचे असणारे जे ओबीसी आहेत, या देशातल्या अर्ध्याच्या वर असणारी संख्या असणारे जे ओबीसी आहेत ते रोजच्या रोज मला या ठिकाणी अभियानामध्ये सहभागी होऊ लागले मोठ्या संख्येने. आज माझ्याबरोबर 800 ते 900 कुटुंब धर्मांतराला त्या ठिकाणी असणारे तयार आहेत. माझा असा या ठिकाणचा विश्वास आहे की ही आर्थिक विषमतेची लढाई आहेच आहे, परंतु ही सामाजिक समतेची असणारी सुद्धा आणि सांस्कृतिक परिवर्तनाची असणारी सुद्धा लढाई आहे. मला हा ठिकाणी एक प्रश्न करायचा आहे. इथालच्या उच्चवर्णीय हिंदू जे बसलेले आहेत आणि आता सनातन धर्माचे असणारे जे काही सांगतात की आम्ही ह्या ठिकाणी यांना देवपूजेला ओबीसी असतो, इथं देवाला पूजायला ओबीसी असतो. मला त्यांना एकच सांगायचं की 4 पीठापैकी म्हणजे हिंदू वोट बँक ज्यावेळेस आपण म्हटले जाते त्या वोट बँकेमध्ये 52% ओबीसी म्हणजे 43.8% ओबीसी जर त्या ठिकाणी गेला तर तो त्या ठिकाणी 85% होतो हिंदू वोट बँकेमध्ये. मग त्यांच्या संख्येनुसार 4 शंकराचार्याचे जे पीठ आहेत ते 3 पीठ ओबीसीला देतील का? ते तेवढी हिंमत धरतील का? ते शंकराचार्यांच्या जागेवरचा हा प्रश्न आता हनुमंत उपरे, आपण शंकराचार्यांच्या जागेवर आपण एक वेगळा वाद घालूया, त्याच्याविषयी वेगळी चर्चा करूया. महाराष्ट्र हा वादांचा प्रश्न आहे. सध्या महाराष्ट्रात पुतळ्यांचा वाद चालू आहे, कोणाचा पुतळा कुठे असावा त्याही विषयावर आपण बोलत राहूया. परंतु एक मात्र या चर्चेतनं गोष्ट नक्की झालेली आहे की संभाजी ब्रिगेड आज तरी तुमच्या सोबत आहे असं दिसतंय. तर एकूणच राजकीय विश्लेषकांचं मत याकडे अत्यंत सावध दृष्टीनं बघण्याचं आहे. तर सनातन या अशा प्रकारच्या उजव्या विचारसरणीचा, उजव्या संघटनेचा याकडे पाहायचा दृष्टिकोन, आपण व्यवस्था सुधारूया अशा प्रकारचा एक सकारात्मक दृष्टिकोन मला दिसतोय. तर एकीकडे हनुमंत उपरे या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून
या धर्मांतराच्या भूमिकेवर ठाम आहे. आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना जनमताचा कौल विचारला होता. आपण प्रश्न विचारला होता, धर्मांतराच्या अभियानाला राज्यातल्या ओबीसी जनतेचा पाठिंबा मिळेल का? पाहूयात. 56% लोक म्हणताय होय पाठिंबा मिळेल आणि 39% लोक म्हणतायत नाही, तर जवळपास 5% तटस्थ आहेत. एक प्रकारे जनमत हे साधारणतः जनतेचा पाठिंबा मिळेल याकडे थोडंसं झुकलेलं दिसतं. या विषयावर अधिक सांगोपांग चर्चा होण्याची गरज आहे. आज या वेळेच्या मर्यादेत जेवढ्या मुद्द्यांना आम्हाला स्पर्श करता आला तेवढे आम्ही केले. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल प्रकाश पवार, हनुमंत उपरे, प्रभाकर पावडे आणि सनातनचे अभय वर्तक या सर्वांचे मी आभार मानतो. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.